नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या पेसा भरती अपडेट मिळत आहेत. मित्रांनो, पेसा भरतीची सध्या जे काही कोर्टाने कोर्टाने आज निर्देश दिले आणि त्याप्रमाणे राज्य शासनाने पेसा भरतीबाबत GR काढला. तर मित्रांनो, या GRनुसार आता कुठेतरी या भरतीची अंमलबजावणी सुरू होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, नुकतेच माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने जे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत, तर या जिल्हा परिषदेच्या CEOंना पत्र पाठवून पेसा भरतीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. पेसा भरती राबवावी, कार्यवाही करावी या संदर्भात त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत. तर मित्रांनो, या आदेशान्वये आता पेसा भरती लवकरच सुरू होणार आहे. मात्र या पेसा भरतीतील महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे एकूण टोटल 17 संवर्गातील एकूण पदे किती. तर मित्रांनो, या पेसा भरतीमध्ये टोटल एकूण पदे किती, तर जे काही 17 संवर्ग पदे आहेत, तर या 17 संवर्ग पदाची एकूण जागा टोटल या आदिवासी एरियामधील पेसा क्षेत्रातील जवळपास 6,931 पदे आहेत. यामध्ये संपूर्ण जे काही शिक्षक आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, इतर पदे आहेत, आरोग्यसेवक आहेत, ही सर्व पदे मिळून टोटल 6,931 पदे ही आहेत, जी 2023पासून रखडलेली आहे. 2023ला स्टे लागलेला होता पेसा भरतीला. त्यानंतर अजून आता ही स्टे उठला आहे. पदभरती आता सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मित्रांनो, या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पेसा आता ही भरती कशी होणार. मान्य सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले आहेत, काही निकष ठरवून दिले आहेत. तर त्या निकषाच्या आधारे ही भरती राबवली जाणार आहे. मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये ज्या पेसा गावची एकूण लोकसंख्या, मित्रांनो, एकूण लोकसंख्येच्या 50% पदे ST असेल, म्हणजे समजा एका गावची लोकसंख्या 100 असेल, त्यातली 50 लोक ही ST कॅटेगरीची असतील, तर त्या 50 लोकांसाठी एकूण जागेच्या 50% जागा या त्याच संवर्गाच्या म्हणजे STच्या जागा या ठिकाणी भरल्या जाव्यात. समजा 100 शिक्षकांची पदे असतील, तर मित्रांनो, या 100पैकी 50% जागा या शिक्षकांच्या या त्याच ST कॅटेगरीच्या भरल्या जाव्यात, असे स्पष्ट निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये ही भरती राबवली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खालचा मुद्दा आहे पेसा गावात 25% ST व 25% SC लोकसंख्येच्या प्रमाणात 25% जागा त्यांना राखीव राहून उर्वरित 50% जागा खुला प्रवर्ग यामधून भरले जाव्यात. मित्रांनो, समजा एका गावची लोकसंख्या 100 आहे, तर या 100 लोकसंख्येपैकी मित्रांनो 25% जागा जर ST कॅटेगरीच्या असतील, 25% लोकसंख्या ही STच्या असेल, 25% लोकसंख्या SCच्या असेल, तर त्या 25% जागा या दोन्ही कॅटेगरीच्या भरल्या जाव्यात व उर्वरित 50% जागा या इतर कॅटेगरीच्या, म्हणजे यामध्ये ओपन आला, ओपनमधून EWS किंवा इतर VJNT NT या जे उर्वरित प्रवर्ग आहेत, ते सर्व प्रवर्ग ह्या खुला प्रवर्गामधूनच भरल्या जाव्यात, असे निर्देशसुद्धा सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी SC ST समाजाला या ठिकाणी न्याय आहे. त्यांच्या जागा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी निर्देश आहेत. त्यामुळे नक्कीच या समाजाचे आरक्षण हे शाबूत राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खालचा मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 2023मध्ये पेसा भरतीला स्टे लावण्यात आला होता. मित्रांनो, जे काही 2023मध्ये ही पेसा भरती त्यावेळेस राबवण्यास सुरुवात झाली होती, पण यामध्ये 2023ला पेसा भरतीला स्टे लावण्यात आलेला होता मान्य न्यायालयामध्ये. त्यानंतर मित्रांनो, शासनाच्या वतीने तात्पुरता इलाज म्हणून राज्य शासनाने मानधन तत्त्वावर उमेदवारांची निवड भरतीत केलेली होती. काही उमेदवार हे निवडले होते तात्पुरत्या स्वरूपात, काम बंद राहू नये म्हणून, यासाठी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आली होती. कंत्राटी हंगामी तत्त्वावर काही पदे भरवण्यात आली होती. त्यानंतर आता भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मित्रांनो, अशा उमेदवारांना, म्हणजे ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे, पेसा क्षेत्रात काम केलेलं आहे, मानधन तत्त्वावर काम केलं आहे, अशा उमेदवारांना या भरतीमध्ये थेट प्राधान्य राहणार आहे. मित्रांनो, आजच्या बातमीनुसार पालघरमध्ये अशा उमेदवारांनी आंदोलन सुरू केलं आहे.
की आम्ही या कंत्राटी तत्त्वावर काम केलं आहे पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी एरियामध्ये, तर आमचा या भरतीमध्ये प्राधान्यक्रम राहावा, आमचा समावेश प्रथम असावा या आशयाने काही जे काही उमेदवार आहेत पेसा क्षेत्रात काम केले कर्मचारी, तर यांनी आंदोलन केलं आहे. नक्कीच या आंदोलनाची दखल घेण्यात येईल आणि या उमेदवारांसुद्धा यात सामावून घेतला जाईल, त्यांना प्राधान्य देण्यात येईल अशी नक्कीच अपेक्षा आहे. तर ही होती छोटीशी अपडेट पेसा क्षेत्रातील पेसा भरतीच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे होते ते तुमच्यासमोर मांडले आहेत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.